पार्श्वभूमीची कल्पना आहे. तरी देखील काही नव्याने लोक जी जॉईन झालेली असतात, सहभागी झालेले असतात, त्यांच्यापर्यंत संस्थेचे कार्यपद्धती आणि संस्थेचं काम पोहोचावं या अनुषंगाने आपण ही अगदीच अल्प परिचय करून देणार आहोत. सह्याद्री ट्रेकर सामाजिक संस्था ही नोंदणीकृत संस्था आहे आणि या संस्थेमार्फत 3 वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलं जातं, ज्याच्यामध्ये दुर्ग संवर्धन असेल. दुर्ग संवर्धनामध्ये आतापर्यंत आपण किल्ले सिंहगड, मल्हारगड आणि सुवर्णदुर्ग या 3 किल्ल्यावरती शासकीय परवानगी तसंच त्या क्षेत्रातील विशेष तज्ञ डॉक्टर सचिन जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचं काम संस्थेने केलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो सामाजिक उपक्रम. याच्यामध्ये संस्था वर्षभरातील जे काही कोर्सेस घेते त्याच्यामधून जे फंड्स कलेक्ट होतात ते फंड्स आपण वर्षभरातील एक साधारण 1ली ते 10वी पर्यंतच्या 100 विद्यार्थ्यांना दत्तक घेते आणि त्याच्यामध्ये त्यांना गणवेश सोडता इतर शैक्षणिक सर्व साहित्य संस्थेमार्फत पुरवलं जातं. आदिवासी भागातील आर्थिकदृष्ट्या उपेक्षित जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम करते. यासोबतच मागच्या वर्षी जे पावसामुळे सोलापूर जिल्ह्याला फटका बसला होता तेथील एक साधारणपणे 150 कुटुंबाचं संपूर्ण गाव संस्थेमार्फत दत्तक घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला होता. तिसरा विभाग जो आहे तो शैक्षणिक विभाग आहे. याच्यामध्ये आपण पुरातत्वशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने त्या विषयातील विशेष तज्ञ जे की प्रदीर्घ अनुभव असणारे शिक्षक मंडळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 4-5 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत PhD कंप्लीट केली आहे असे प्रदीर्घ अनुभव असणारे शिक्षक यांच्या मार्फत आपण इतिहास या विषयावरती ऑनलाईन वेगवेगळे कोर्सेस घेत असतो. आतापर्यंत संस्थेने जवळपास 25 कोर्स घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये साधारण 700 ते 750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तर ही संस्थेची अगदी थोडक्यात माहिती आपण करून दिलेली आहे. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या मार्गदर्शकांचा देखील परिचय करून देत असतो. त्या अनुषंगाने आजचे आपले मार्गदर्शक आहेत डॉक्टर सतीश शिवाजी नाईक, जे की डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ पुणे येथे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रामध्ये पुरावनस्पती शास्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख आहेत. डॉक्टर नाईक यांनी वनस्पती शास्त्र या विषयात BSc आणि सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून 2002 मध्ये पूर्ण केलेली आहे. 2002 मध्ये पुणे विद्यापीठातून वनस्पती विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी 2002-03 या शैक्षणिक वर्षात नवरोजी वाडिया येथे पुणे महाविद्यालय पुणे येथील वनस्पती शास्त्र विषयात व्याख्याता म्हणून देखील काम केलेलं आहे. पुढे डॉक्टर नाईक यांनी 2003 मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्वशास्त्र विभागाच्या पुरावनस्पती शास्त्र या विषयामध्ये संशोधनावरती नियुक्ती झालेली. तेव्हापासून ते आता देखील या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. 2012 साली डेक्कन अभिमत विद्यापीठातून भारताच्या कोकण आणि मलबार किनारपट्टीवर पुरातत्व निक्षेपांचा परागकण शास्त्रीय आणि पर्यावरणीय अभ्यास या विषयात त्यांनी PhD केलेली आहे. यासोबतच त्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या विविध भागामध्ये पुरावनस्पतीशास्त्र, परागकणशास्त्र याद्वारे केलेल्या संशोधनामुळे पूर्व आणि आद्य ऐतिहासिक संस्कृतीच्या वनस्पती आधारित निर्वाह धोरणांची पुनर्रचना करणे शक्य झालेले आहे. विशेषतः डॉक्टर नाईक यांनी भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद नवी दिल्ली द्वारा पुरस्कृत विदर्भातील प्रारंभिक शेती आणि पुरावनस्पती शास्त्रीय अभ्यास हा संशोधन प्रकल्प देखील पूर्ण केलेले आहेत. डॉक्टर नाईक हे पॅन्थिओलॉजी सोसायटी, लखनौ इंडियन सोसायटी या वेगवेगळ्या संस्थेवरती कार्यरत आहेत. यासोबत डॉक्टर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्यांनी आतापर्यंत PhD देखील पूर्ण केलेली आहे. MA 15 विद्यार्थ्यांनी संशोधन देखील पूर्ण केलेले आहे. यांचा कार्याचा आढावा खरं तर खूप मोठा आहे, पण सरांनीच मला सांगितलं होतं की त्यांची ओळख कमीत कमी शब्दांमध्ये करावी जेणेकरून त्यांना अधिकच वेळ या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला इथे बोलता येईल आणि त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून आपल्याला त्या विषयातील अधिकच ज्ञान आपल्याला मिळावं. या अनुषंगाने इन डिटेलमध्ये आपण परिचय करून देणं टाळत आहोत आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली तरी चालेल.
तत्पूर्वी संपूर्ण व्याख्यान पहिल्यांदा सर पूर्ण करतील, त्यानंतर प्रश्न उत्तरासाठी आपण शेवटी काही वेळ राखीव ठेवणार आहोतच. व्याख्यानादरम्यान कोणी प्रश्न विचारू नये, यासोबत सर्वांनी माईक आणि कॅमेरा बंद राहील याची विशेष काळजी घ्यायची. मी सरांना विनंती करतो, सर आपण व्याख्यानाला सुरुवात केली तरी चालेल. धन्यवाद सुधीर. माझा आवाज येतोय? हो सर, ती बाजूची एक स्लाइड दिसते, ती बंद करता येईल का आपल्याला? बाजूची स्लाइड ठीक आहे. हो झाली सर, झाली ना? हो ओके, ठीक आहे. माझा आवाज येतोय? हो सर येतोय. येस, चालेल. थँक्यू. प्रथमतः मी सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था आणि पर्टिक्युलरली सुदर्शन बैरागी यांनी मला या व्याख्यानासाठी, ज्याचा विषय आहे भारतीय शेती, उगम, विकास आणि बदल, यासाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल मी प्रथमतः सुदर्शन बैरागी यांचे आभार मानतो. तसेच सह्याद्री ट्रेकर सामाजिक संस्था आणि त्याच्याशी संलग्नित असणारे सर्व उत्साही असे या संस्थेचे सदस्य, या सर्वांचेही मी आभार मानतो. तसेच डेक्कन कॉलेज संस्थेचे अधिकारी, की ज्या संस्थेमुळे मला थोडंफार भारतीय शेती मध्ये संशोधन करता आलं आणि याच्यामध्ये थोडाफार काहीतरी वाटा मला घेता आला. तर अशा पद्धतीनं हे जे माझं संशोधन आहे ते डेक्कन कॉलेजमुळे झालेलं आहे. डेक्कन कॉलेजमुळे मला बऱ्याच भारतातील बऱ्याच आर्किओलॉजिकल साईट वरती काम करता आलं. तसेच इथला जो भारतीय शेतीचा उगम, विकास आणि बदल कशा पद्धतीने झाला या संदर्भामध्ये मला काम करता आलं. त्यामुळे डेक्कन कॉलेजच्या सर्व अधिकाऱ्यांचे या 23 वर्षात मला ज्यांनी सहकार्य दिलं, परवानगी दिली आणि स्वातंत्र्य दिलं, त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे आभार. आणि बेसिकली सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे आभार. आणि आता व्याख्यानाला सुरुवात. नमस्कार. भारतीय शेती म्हटलं की सुरुवातीला जो आपल्याला प्रश्न पडतो ते की शेतीचं काम हे खूप कष्टप्रद असतं. त्याच्यातलं काही वेळेला उत्पन्न चांगलं मिळतं आणि तशाच पद्धतीनं कधी कधी निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हे बऱ्याच वेळेला उत्पादन कमी झालं की त्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही बातम्या असतात त्या आपण पाहतो. आणि शेतीच्या संदर्भामध्ये सर्वसाधारण एक थोड्याफार प्रमाणामध्ये उदासीनता आहे, परंतु मोठ्या प्रमाणावरती प्रयोगशील शेतकरी हे वेगवेगळ्या पद्धतीने शेती करताना आपल्याला दिसत असतात. काही बातम्या आपण ऐकतो की ज्या पॉझिटिव्ह असतात, जरी त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारे पर्यावरणाचं ऱ्हास असेल किंवा काय असेल, त्याच्यावरती मात करून शेतकरी हे आपली शेती अधिकाधिक उत्पादनशील कशी करता येईल ते पाहत असतात. आणि शेतकऱ्यांच्या प्रामाणिक कष्टाला, खरं तर चांगल्या कष्टाला हे उत्पादन मिळत असतं आणि आपल्याला बाजारात उपलब्ध होत असतं. बाजारात आपण
विविध प्रकारच्या पिकांचे त्यांचे धान्य हे आपण पाहत असतो. आणि धान्य असतील, औषधी वनस्पतींचे उत्पादनं असतील किंवा इतर फळभाज्या असतील किंवा अ, कंदमुळं असतील, हे सगळे प्रकार आपल्याला बाजारात पाहायला मिळतात आणि आपण ते अतिशय आवडीने खातो. आणि बऱ्याचदा अ, हे प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची शेती करतात. फुलांची शेती करतात, फळांची शेती करतात आणि अ, मुख्य जे शेतीचे उत्पादन आहेत किंवा आजकाल आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कॅश क्रॉप्स घेतलेले पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ऊस आहे, कापूस आहे आणि इतर धान्यांचे प्रकार सुद्धा आहेत. आपण या व्याख्यानामध्ये भारतीय शेती जी अतिशय खूप महत्वाची आहे, परंतु याच्याकडं थोडीशी उदासीनतेकडून पाहिलं जातं. बऱ्याच वेळेला आपण बातम्या ऐकतो की शेताला योग्य भाव मिळत नाहीये. म्हणजे पिकांना जे काही उत्पादन मिळालेलं असतं, पीक शेतातून घेतलेलं त्याला योग्य भाव मिळत नाहीये किंवा नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्याकडे थोडंफार डोळसुरतीनं आपल्याला पाहायला लागेल. यासाठी आजची जी परिस्थिती आहे भारतातील, की जसं अ, आग्नेय भागामध्ये किंवा वेगळ्या प्रकारची शेती केली जाते भारताच्या. तसेच वायव्य भागामध्ये वेगळ्या प्रकारची शेती केली जाते. गंगेच्या खोऱ्यामध्ये वेगळ्या प्रकारची शेती केली जाते. तसेच डेक्कन म्हणजे जो भाग महाराष्ट्र पूर्ण, गुजरातचा काही भाग दक्षिणेकडचा, तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हा याला आपण डेक्कन किंवा दख्खनचा भाग म्हणतो. तिथली शेती असेल किंवा दक्षिण भारतातली शेती असेल, की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शेती वेगवेगळ्या सीझन मध्ये पाहायला मिळते. आणि ही या ठिकाणी वेगवेगळी पिके सुद्धा घेतली जातात. याचं कारण म्हणजे आपल्या भारत देशामध्ये असणारी पर्यावरणीय विविधता. जर आपण मान्सूनवरती खूप अवलंबून असतो किंवा मान्सूनच्या पावसावरती अवलंबून असतो, त्या पद्धतीने कोकणातली शेती आपल्याला माहिती आहे. तसेच अ, घाटावरची शेती माहिती आहे. दक्षिण सह्याद्रीवरती शेती आपल्याला माहिती आहे किंवा पर्जन्यछायेच्या प्रदेशातली शेती आपल्याला माहिती आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ येथील शेतीचा आपल्याला बऱ्यापैकी ज्ञान आहे. आपण सर्व सुज्ञ प्रेक्षक या संदर्भामध्ये शेती आणि त्या संदर्भामध्ये जाणताच बऱ्यापैकी. तशीच उत्तर भारतातील शेती, हिमालयातील शेती आणि वायव्य प्रांतातील किंवा नॉर्थ ईस्ट भागातील शेती ही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची दिसत असते. शेतीमध्ये फक्त जसं पिके, फळे, भाज्या याचाच प्रकार नसून फुलशेती असेल किंवा इतर प्रकारची जी शेती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या डेक्कन कॉलेजची इमारत आहे. या अ, शेतीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी पुरातत्व विभागामध्ये, जसे डिपार्टमेंट ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्किओलॉजी या विभागामध्ये वनस्पती शास्त्राची प्रयोगशाळा आहे. ती 1972 साली या ठिकाणी स्थापित झालेली आहे. आदरणीय प्रोफेसर HD संकालिया यांच्या माध्यमातून आर्किओलॉजी विभाग, पुरातत्व विभाग या ठिकाणी सुरू झाला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रोफेसर MD काजळे यांनी 1972 साली ही पुरा वनस्पतीशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली आणि 2010 पर्यंत ते सर्व्हिसमध्ये होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भारतामध्ये विविध ठिकाणी काम केलेलं आहे. भारतीय शेतीचा उगम, विकास आणि बदल या संदर्भात. आणि मी 2023 पासून, जसं की सुधीरनी सांगितलं त्या पद्धतीने 2003 पासून मी या ठिकाणी काम करत आहे. गेली 23 वर्षे भारत, श्रीलंका या ठिकाणी मला विविध पुरातत्वीय स्थळामध्ये जाऊन वनस्पतीचे अवशेष शोधता आले आणि त्या आधारे मी प्राचीन भारतीय शेतीचा शोध घेतला आणि मला काही जे अनुभव आले की शेती कधी सुरू झाली, कशी सुरू झाली आणि त्या पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं
आतापर्यंत डेव्हलप होत गेलेलं आहे शेतीच्या संदर्भामध्ये. शेतीचा उगम, विकास कसा झाला, म्हणजे आणि त्या ठिकाणी बदल पर्यावरणानुसार शेतकरी आपल्याला ॲडजस्ट करत असतो आणि त्या पद्धतीने पीक पद्धती घेत असतो. याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्या समोर मांडणार आहे. भारताच्या सर्व प्रांतांमध्ये, सर्व राज्यांमध्ये कशा पद्धतीने शेतीचा उगम झाला, कशा पद्धतीने शेती विकसित झाली आणि त्याच्यामध्ये पर्यावरणानुसार कसे बदल झाले, या संदर्भामध्ये मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. तर अ, आपण जर पाहायला गेलं, कोणत्याही पुरातत्व स्थळामध्ये उत्खनन झालं, की त्या ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे तयार होत असतात आणि त्या खड्ड्यांमध्ये असे जे खड्डे तयार होत असतात आणि या खड्ड्यांमध्येच एक प्रकारची स्तर रचनेचा सुद्धा अभ्यास केला जातो. सर्वात जुने स्तर खालच्या लेवलला पाहायला मिळतात आणि नवीन स्तर, नवीन हॅबिटेशन, नवीन पुरातत्वीय असे जे आपल्याला पाहायला मिळतात ते वरच्या लेवलवरती पाहायला मिळतात. या ठिकाणी उत्खननादरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक साधनं ही आर्किओलॉजिस्टला मिळत असतात. आता कोणतीही प्रकारचं पुरातत्वीय स्थळ शोधणं, उत्खनन करणं हे आर्किओलॉजिस्टचं काम असतं किंवा पुरातत्वज्ञांचं काम असतं. ते त्यांचं स्किल असतं. आम्ही फक्त त्या ठिकाणी वनस्पतीशास्त्राचे अवशेष शोधण्यासाठी जात असतो. तसे प्राणीशास्त्रज्ञ प्राण्यांचे अवशेष शोधण्यासाठी जात असतात. आणि जसं की डॉक्टर सचिन जोशी आहेत, हे त्या ठिकाणी वापरले गेलेल्या ज्या काही खापरं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अँटिक्विटीज असतील किंवा कॉइन्स असतील, अशा प्रकारचे त्याच्या संशोधनासाठी हे जात असतात. तुम्हाला सुपरिचित आहेतच ते. पण आज आपल्याला एक नवीन विषय आपल्याला पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय शेती हिचा उगम करण्यासाठी प्रथमतः वेगवेगळ्या स्तरामधून या ठिकाणी माती घेतली जाते. माती घेतली जाते. 2 किलो साधारणतः टबमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मिक्स केली जाते आणि चाळणीच्या साहाय्याने तरंगणारे जे काही जळालेले वनस्पतीचे अवशेष आहेत ते कलेक्ट केले जातात किंवा ही माती चांगल्या प्रकारे मिक्स करून डायरेक्ट नेटवरती ही पाणी ओतलं जातं आणि त्याच्यामधून अशा प्रकारचे धान्य, वेगवेगळ्या प्रकारचे जसे असतील की वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे धान्य, औषधी वनस्पतींच्या बिया किंवा विविध पिकांमध्ये उगवणाऱ्या वेगवेगळ्या तणांच्या बिया या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं संकलन केलं जातं, याच ठिकाणी वाळवलं जातं. या नेटमध्ये घालून ते वाळवलं जातं आणि तिथून पॅक करून हे लॅबोरेटरीमध्ये येतं आणि लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये या ठिकाणी विविध धान्यांचे अवशेष हे तपासले जातात आणि त्याचं व्यवस्थितरित्या त्याची ओळख असेल, त्याचा नंबर असेल, स्टॅटिस्टिकल अनालिसिस असेल, ते केलं जातं आणि त्या काळातल्या शेतीचा किंवा उपयोगात आलेल्या वनस्पतींचा आपल्याला अभ्यास करता येतो. तशा पद्धतीने कोळसा मोठ्या प्रमाणावरती सापडतो किंवा जळायला लाकूड सापडतं, तर त्याचं आम्ही अतिशय म्हणजे सेल लेवलवरती त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं आणि त्या काळातील जी वनस्पती त्या काळातील जी वनस्पती संपदा आहे त्या कोळशाच्या आधारे, प्रत्येक झाडाचा कोळसा वेगळा असतो, तर तो आपल्याला पाहायला मिळतो आणि ओळखता येतो आणि त्या पद्धतीनं प्राचीन वनस्पती काय असतील त्या एका विशिष्ट साईटवरती हे पाहिलं जातं. तशा प्रकारे खापराचे औषध असतील, आता साधारणतः मोहनजोदडो, हराप्पा किंवा निओलिथिक, नवाश्मयुगीन काळामध्ये विविध प्रकारची खापरं तयार झालेली आहेत आणि मातीची भांडी असतील किंवा कुठल्याही प्रकारचे भाजलेले मणी असतील मातीचे किंवा कौलं असतील, विटा असतील, खापरं असतील, त्याच्यावरती ही जे आपल्याला माहित आहे की ज्यावेळेला हे मातीची भांडी तयार होतात त्याच्या मेकिंग आणि बेकिंगसाठी हे ॲग्रिकल्चरल वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते वापरले जातात आणि हे आपल्याला मातीचे किंवा टेराकोटा ऑब्जेक्ट्स हे बनवले जातात हे आपल्याला सर्वश्रुत आहेच. त्या पद्धतीनं त्यामुळे त्याच्या मेकिंग आणि बेकिंगमध्ये हे जे वनस्पतीचे अवशेष जळाले जातात, परंतु त्यांचे इम्प्रेशन आपल्याला खापरावरती पाहायला मिळतात. त्याच्या आधारे आपल्याला ते कुठल्याही वनस्पती जास्त प्रमाणात वापरलेले आहेत
कारण ज्याचं प्रोडक्शन जास्त ते या ठिकाणी आपल्याला वापरलं पाहायला मिळतं. तशा पद्धतीनं आम्ही मातीचे नमुने सुद्धा गोळा करतो, ते ज्याच्यामध्ये सायंटिफिक अतिशय शास्त्रीय पद्धतीने मातीचे नमुने गोळा केले जातात. ते लॅबमध्ये प्रोसेस केले जातात आणि त्याच्यातून परागकण, जसं प्रत्येक फळ, प्रत्येक वनस्पती आपलं वेगळं फळ तयार करत असते, त्याचा आकार, त्याच्यावर असणारं ऑर्नामेंटेशन हे सगळं पाहत असते. ते त्याच्यावर डेव्हलप होत असतं, त्याच्यावरून आपण फळ ओळखत असतो. तद्वतच सर्व वनस्पती, आपल्या सपुष्प वनस्पती आपला एक वेगळा परागकण तयार करत असतात. त्या परागकणांची साईज असते 10 मायक्रॉन, 5 मायक्रॉन पासून ते 300 मायक्रॉन पर्यंत. पण मोस्ट ऑफ द परागकण हे आपल्याला 100 मायक्रॉनच्या आजूबाजूला आपल्याला त्या साईजचे मिळतात. आपल्याला माहितीच आहे की एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात आणि एका मिलीमीटरमध्ये 1000 मायक्रॉन असतात. पहा, पोलन एवढे लहान असतात आणि त्याचा आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली आपण पाहतो, मायक्रोस्कोप खाली पाहतो, ओळखतो आणि या परागकणांच्या साह्याने प्राचीन वनस्पती संपदा किंवा वनस्पती कुठल्या प्रकारच्या असाव्यात हे ओळखता येतं. तशा प्रकारे फायटोलिथ, जसं वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न शोषून घेतात मातीमधून, तशा पद्धतीनं डिझॉल्व सिलिका सुद्धा शोषून घेतात आणि ही शोषलेली सिलिका इंटरसेल्युलर स्पेसिस मध्ये वनस्पतींच्या डिपॉझिट होते आणि तिथं जसं पेशीचा आकार असेल त्या पद्धतीने त्याचे फॉर्म तयार होतात. तर त्या पद्धतीने सुद्धा अभ्यास केला जातो. सायमल्टेनियसली आम्ही ट्रायबल लोकॅलिटीज मध्ये इथनिक ग्रुप ऑफ द लोकॅलिटी हे खूप महत्वाचे. ट्रायबल लोक ही आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत, कारण ही लोक आपण जेव्हा हंटर गॅदर होतो किंवा ट्रायबल स्टेटमध्ये होतो तेव्हापासूनच त्यांचं ज्ञान हे संरक्षित करण्याचं काम हे ट्रायबल लोक किंवा इथनिक ग्रुप ऑफ द पीपल, त्यांना म्हणजे ही खूप त्यांना शोभणारी टर्मिनॉलॉजी आहे. इथनिक ग्रुप ऑफ द पीपल, त्यांना आपण ट्रायबल किंवा आदिवासी म्हणतो आपण, या लोकांनी हे प्राचीन काळापासून आपली संस्कृती ही जपलेली आहे. जेव्हा आपण हंटर गॅदर स्टेजमध्ये होतो तेव्हापासूनची संस्कृती जपलेली आहे. त्यांच्या घरामध्ये वनस्पतीपासून बनवलेली विविध अवजारे, शेतीसाठी लागणारे अवजारे, ही विविध झाडांच्या लाकडांपासून, आणि ही अवजारे घरामध्ये किंवा त्यांच्यामध्ये बनवलेले असतात. मणी सुद्धा असतात, वेगळ्या प्रकारचे अवजारे असतात. घरात आपल्या जे आज वापरतो तेच लाकडाचं ते परंपरागत हे वापरत आलेले आहेत. शिकार करणे असेल, मध गोळा करणे असेल, असे सगळे हे प्रकार त्यांचे आम्ही डॉक्युमेंटेशन करतो किंवा ते जे औषधी वनस्पती वापरतात विविध रोगांसाठी त्याचाही या ठिकाणी अभ्यास केला जातो. आता जेव्हा आम्ही एखाद्या पुरातत्वीय स्थळावरती वनस्पतीच्या शोधासाठी जातो त्यावेळेला अशा प्रकारे माती घेतली जाते, ती पाण्यात टाकली जाते, लाकडांनी मिक्स केली जाते आणि ही याच्यावरती जाळीवरती ही 10 मायक्रॉनची जाळी वापरली जाते, नायलॉन सारखी, आणि त्याच्यातर्फे अशा प्रकारे हे धान्य एका जाळ्यांमध्ये संकलित केले जातात. तिथंच वाळवले जातात सावलीमध्ये, आणि लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये येऊन त्याचं पृथक्करण केलं जातं आणि त्या ठिकाणी आपण त्याचा डिटेल अभ्यास करत असतो. अशा प्रकारे विविध साईट या काजळे सरांनी स्टडी केलेले आहेत, की घोड व्हॅलीमध्ये, काश्मीर व्हॅलीमध्ये किंवा बेटामचरला आंध्र प्रदेशमध्ये स्टडी केलेलं आहे. मेसोलिथिक साईट काही स्टडी केलेले आहेत, निओलिथिक साईट बुधियाळ, वडगळ या सरांनी केले आहेत. अशा प्रकारे आपेगाव, सोनगाव, दामाबाद, इनामगाव, नेवासा, कवठे, तुळजापूरगडी, चिखलदा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. हरापन साईट बालावतल असेल, कुंतास असेल, हे सरांनी केलेलं आहे. भागीमरी, भोकरदन ह्या अर्ली आयएनएस साईट आहेत की ज्याच्यामध्ये लोहयुगीन या ज्या विदर्भातल्या साईट आहेत त्या त्यांनी स्टडी केलेल्या आहेत. कोप्पा कर्नाटकमध्ये, कोडुमनाल तामिळनाडूमध्ये, वीरापुरम हे पाहिले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अर्ली हिस्टॉरिक साईट, ज्याला प्राचीन ऐतिहासिक साईट तेर, मुंगी, कांब्रेज गुजरात मधली, त्या ठिकाणी त्यांनी अभ्यासला आहे. आणि देवतारे सरांच्या जे माझे गुरु आहेत पीएचडीचे, त्यांनीही काजळे सरांच्या बरोबर एकत्रितरित्या काम करून राजस्थानमध्ये नैसर्गिक तलाव आहेत त्याच्यामधून परागकण काढून शोधून त्या काळातली वनस्पती, लेट होलोसिन एन्व्हायरमेंट त्या काळातलं आपल्याला स्टडी केलेलं पाहायला मिळतं. तसेच देवतारे सरांनी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे
आणि त्यांच्या सोबत एका साईटवरती काम करण्याचा योग आला. या ठिकाणी शेगाव पासून 17 किलोमीटर अंतरावर प्राचीन शहर त्यांना सापडलेलं होतं. तर त्या ठिकाणी सुद्धा संशोधन, वनस्पतीशास्त्रीय संशोधन केलं आहे. ह्या काही साईट अगोदर केलेल्या आहेत आणि मला विविध प्रकारच्या साईटवरती काम करण्याची संधी मिळाली. निओलिथिक, चाल्कोलिथिक, आग्याबीर असेल उत्तर प्रदेशमध्ये, स्वाबेरी, उस्तापूर, हरिराजपूर, दुर्गादेवी हे ओरिसामध्ये असेल. तामिळनाडूमध्ये आता सध्या गेल्या वर्षी मी 5 साईट स्टडी केलेल्या आहेत. हरापन साईट ज्या हरियाणामध्ये आहेत किंवा गुजरातमध्ये आहेत. गुजरातमध्ये वेजाळका, पादरी, कोडरा भडली या साईटवरती मला काम करता आलं. ढोलावीरा, फरमाना, करसोला, राखीगडी या हरापन साईट हरियाणामधल्या स्टडी करता आल्या किंवा पचमता, राजस्थान याच्यामध्ये आर्किओबॉटनिकल मेजरमेंट्स कमी मिळाले. किंवा अर्ली INS साईट ज्या आहेत, ज्या म्हणजे आपण जेव्हापासून स्थिरावलो आणि शेती करायला लागलो ते निओलिथिक साईट पासून ते अगदी अर्ली हिस्टॉरिक किंवा मिडिवल साईट पर्यंत विविध साईटवरती काम करता आलं. त्यात अमुडा, सुबुलिया या ओरिसामधल्या, भागीमोरी, हिरापूर, कौंडण्यपूर या विदर्भातल्या, माहूरझरी, माल्ली गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. खोपडी ही नागपूर जवळ असणारी साईट आहे. नगरदन, कोप्पा, कर्नाटक या ठिकाणच्या साईटवर काम, आदिचन्नालूर, तामिळनाडू आणि आता अजूनही तिकडे काम चालू आहे. तसेच पेंटेड ग्रेवर साईट ह्या किंवा ब्लॅक पॉलिश्ड ग्रेवेअर हे एक संस्कृती आहे. ही एक संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये हस्तिनापूर, जाफर्डी किंवा आता सध्या मी राजस्थानमध्ये बहेज आणि बेवा या काय साईटवरती काम करत आहे. त्याच्यानंतर अर्ली हिस्टॉरिक साईट ज्या आहेत, भोन असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये, चौल ही साईट गोपटे सरांनी एक्सकॅव्हेट केलेली आहे, जी रायगड जिल्ह्यामध्ये आहे. इथं काम करायची संधी मिळाली. जुन्नर असेल, कोल्हापूर हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कोतुळ, लिंब, मांदाड, माहूरझरी, मठपिंपरी, पातोडा अशा अनेक अर्ली हिस्टॉरिक साईटवरती मला काम करता आलं की ज्या देशाच्या विविध भागामध्ये. आणि महत्वाची गोष्ट, राजगाला ही श्रीलंकेतली साईट, त्या ठिकाणी मला काम करता आलं. अशा पद्धतीने अर्ली मेडिवल साईट पातोर्डा ही जी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे, त्या ठिकाणी काम करता आलं. तर अशा पद्धतीनं विविध साईटवरती अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की जसं हा एक मॅप आहे की ज्याच्यामध्ये ओरिसातील साईट ह्या स्टडी केलेल्या आहेत. त्यांची नावं स्वाबरी, शिसुपालगड, उस्तापूर किंवा गोपालपूर, तालपाडा, गोलबाई सासन, हरिराजपूर या ठिकाणी काम करता आलेलं आहे आलं आणि त्याच्यातून विविध वनस्पतींचे अवशेष काढण्यात आले. आता ही स्वायबरीची साईट आहे, निओलिथिक, चाल्कोलिथिक म्हणजे नवाश्मयुगीन साईट आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे उत्खनन झाल्यानंतर हे आर्किओलॉजिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे. डॉक्टर जीवन कुमार पटनायक जे ASI मध्ये सुपरिटेंडिंग आर्किओलॉजिस्ट होते, त्यांनी उत्खनन केली होती या साईटवरती. या साईटचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी निओलिथिक, चाल्कोलिथिक पिरियड मधील भरपूर अँटिक्विटी मिळाल्या. या ठिकाणी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावरती शिकार केले असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे हाडं पाहायला मिळालेले आहेत. आणि अशा साईटवरती अतिशय सुंदर, जर त्याचं डेटिंग वगैरे केलं तर त्या ठिकाणी 3400 3500 वर्ष जुनी अशा पद्धतीची साईट आहे. आणि या ठिकाणी विविध प्रकारचे तांदूळाचे अवशेष पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये देवधान म्हणजे देवभात म्हणतो आपण त्याला मी वाईल्ड राईस म्हणतो, त्याचे अवशेष मिळालेले आहेत. आणि तांदळाचे अवशेष किंवा कुळीत आहे, मूग आहे, वेगळ्या प्रकारचे मिलेट्स आहेत की आज मिलेट्स आपल्याला डायबिटिक पेशंट्सना, डायबिटिशियन्स हे मिलेट्स खायला सांगतात. या मिलेट्समध्ये रागी, कोडो मिलेट, ब्राऊन टॉप मिलेट, ऑक्सटेल मिलेट, ब्रुमकॉम मिलेट अशा पद्धती छोटे छोटे मिलेट्स पाहायला मिळतात. आपल्याला मिलेट्स म्हटलं की आपण लगेच नाचणीकडे वळतो, ज्वारी बाजरीकडे वळतो. अशा पद्धतीने इतर मिलेट्स सुद्धा, छोटे छोटे मिलेट्स की जे सर्वप्रथम भारतीयांनी आपल्या आहारामध्ये आणले, त्याच्यानंतर तांदूळ आणला आणि त्याच्यानंतर मग इतर कडधान्य हे आणलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ही स्वाबरी हे याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पाहायला मिळतात. काही तण मिळतात, तणांचे अवशेष किंवा लव्हाळ्यांचे सीड सुद्धा पाहायला मिळतात. ही एक आग्याबीर नावाची साईट आहे मिर्झापूरमध्ये, मिर्झापूर जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये. त्या ठिकाणी ही प्रोफेसर विभा त्रिपाठी मॅडम यांनी साईट एक्सकॅव्हेट केली होती आणि त्यांना
म्हणजे चाल्कोलिथिक पासून ताम्रपाषाण युगापासून ते गुप्ता पिरियड्स पर्यंत कम्प्लीट सिक्वेन्स साधारणतः 1000 ते 1500 वर्ष जुनी अशा पद्धतीची या ठिकाणी BC मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः 3 ते 3500 वर्ष जुनं डिपॉझिट पाहायला मिळतं. इथलं सॅम्पल काजळे सरांनी गोळा केलं होतं, परंतु डिटेल स्टडी करण्याची मला संधी मिळाली आणि या ठिकाणी विविध प्रकारच्या आता हे तांदळाच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे विविध प्रकारचे तांदूळ आहेत. ही बार्ली, त्याला जव किंवा सातू मिळतात. ते दोन्ही प्रकारचे मला मिळालेले आहेत आणि ही सुद्धा बार्लीचे अवशेष आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीचे कोडो मिलेट नावाचं मिलेट पाहायला मिळतं आपल्याला आणि हे वेगळ्या प्रकारची कडधान्य असतील, वाटाणा असेल किंवा कुळीथ असेल किंवा इतर प्रकारचे आपल्याला मूग, उडीद हे पाहायला मिळतात. बोरांच्या बिया, वेगळ्या प्रकारची तण आणि तणांच्या बिया सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ग्रीन व्हेजिटेबल्स की ज्याला आपण एक ग्रीन व्हेजिटेबल सुद्धा आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. त्यांचा आम्ही स्टॅटिस्टिकल अनालिसिस करतो. काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? ऐकायला येते? हॅलो सर ऐकायला येत आहे. कोणाचं तरी माईक चालू राहिलाय. विनंती आहे तो बंद करावा लवकरात लवकर. आपल्यामुळे लेक्चर मध्ये अडथळा येईल याची काळजी घ्यायची. यापूर्वी सूचना दिलेली आहे. विनंती सर्वांना सहकार्य करा. सर करा कंटिन्यू. येस ओके. असं स्टॅटिस्टिकल केलेलं असतं किंवा कोटरा भरली जी आमचे सहकारी मित्र आहेत डॉक्टर प्रबोध शिरवळकर यांनी साईट एक्सप्लोर केलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अशी वनस्पतींचे अवशेष मिळाले नाहीत, परंतु एका सुपारी सारख्या टेराकोटा बीड वरती बार्ली ग्रेनचं इम्प्रेशन मिळालं आम्हाला. बार्ली किंवा जव सातू व्हेंट्रल व्ह्यू मिळाला आणि त्याच्यावरून आता हे म्हणू शकत नाही की त्या ठिकाणी बार्ली उगवत होते आणि कारण हे बीड हे ट्रेड किल्ले सुद्धा असू शकतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, परंतु ही हराप्पन साईट असल्यामुळे हराप्पन साईट मध्ये सगळीकडे आपल्याला बार्ली किंवा जव किंवा सातू हे पिकवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर धोलावीरा ही बिष्ट सरांनी एक्सकॅव्हेट केलेली साईट आहे, गुजरातमध्ये आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गहू, वेगवेगळ्या प्रकारचे स्पीसीज गहू मिळालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जव, सातू हे पाहायला मिळालेले आहेत. मिलेट्स पाहायला मिळाले आहेत. पण धोलावीरा हे एक युरेशियन क्रॉपचं एंट्री गेट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जसं की या ठिकाणी हे सगळे बार्लीचे अवशेष आहेत. जव किंवा सातूचे धान्य आहेत. इथं गव्हाचे आहेत 2 प्रकार. जो खपली गहू आहे आज आपल्याला तो नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे, त्याचे अवशेष मिळालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य असतील किंवा गहू असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची बी हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या पद्धतीनं हे धोलावीरा या ठिकाणी गुजरातमध्ये. तसंच एक वेजाळका नावाची साईट आहे, लेट हराप्पन साईट आहे आणि गुजरातमधील MS युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर कृष्णन यांनी साईट एक्सकॅव्हेट केली होती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हे तृणधान्यांचे, त्याला मिलेट्स म्हणतो आपण, त्याचे आपल्याला सिटारे मिलेट्स पाहायला मिळतात. आणि हे जे मोठे पांढरे बीज आहे हे क्वाईक्स लॅक्रिमा जोबी, त्याला जॉब स्टियर म्हणतात किंवा वैजयंती मराठीमध्ये म्हणतात, की त्याच्या बिया आपल्याला ह्या पाहायला मिळतात. आणि ह्या बिया बीड म्हणून सुद्धा वापरलेल्या आहेत, म्हणजे गळ्यामध्ये घालण्यासाठी. आणि अजूनही त्या प्रिझर्व चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला या साईटमध्ये वेजाळकामध्ये पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं पादरी नावाची दुसरी साईट असेल, त्या ठिकाणी पण मिलेट्स किंवा भाज्यांचे अवशेष आपल्याला बिया मिळतात. तसेच गिलुंड ही राजस्थानमध्ये असणारी साईट ही प्रोफेसर VS शिंदे सरांनी सेव्ह केली. त्या ठिकाणी बार्ली किंवा तांदूळ अर्ली हिस्टॉरिक फेजमध्ये पाहायला मिळतो. राखीगडी ही सुद्धा साईट डेक्कन कॉलेजचे माजी संचालक प्रोफेसर वसंत शिंदे यांनी एक्सकॅव्हेट केली होती आणि त्या ठिकाणी साईटवरती मोठ्या प्रमाणावरती
उत्खनन झालेलं असल्यामुळं ही साईट बऱ्यापैकी पब्लिक झालेली होती. सोशल मीडिया किंवा मीडियावरती या साईटचा खूप बोलबाला झालेला आहे, की जसं पाकिस्तानमध्ये मोहनजोदडो, हराप्पा ही 2 शहरं आहेत प्राचीन, तशा पद्धतीने राखीगढी हे सर्वात मोठं शहर हे आपल्याला हरियाणामध्ये पाहायला मिळतं, जे हराप्पन पिरियड मधलं आहे, काळातलं आहे. धोलावीरा जशी गुजरातमधली साईट आहे, तर या साईटवरती डेक्कन कॉलेज, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, हरियाणामधलं स्टेट आर्किओलॉजी यांनी उत्खनन केलेलं आहे. तर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वनस्पतींचे अवशेष पाहायला मिळतात, की ज्याच्यामध्ये जव आहे किंवा सातू किंवा बार्ली म्हणतो ते आहे. विविध प्रकारचे कडधान्यांचे अवशेष सुद्धा पाहायला मिळतात. बोर तर कॉमनच आहे. अशा पद्धतीने हे सगळे अवशेष या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर करसोला हरियाणा ही पण हराप्पन साईट आहे. या साईटवरती सुद्धा हराप्पन पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणावरती बार्ली किंवा हे पाहायला मिळते किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही कडधान्य आहेत की ज्याच्यामध्ये मूग आहे, उडीद आहे हे पाहायला मिळतं. परंतु त्या ह्याच्यातील लोक वेगळ्या प्रकारच्या घोळची भाजी असेल किंवा बोरं ही कॉमन यूज केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी एक महत्वाची साईट म्हणजे फरमाना, हरियाणामध्ये जे स्केट केलेली साईट आहे डेक्कन कॉलेजनी. त्या ठिकाणी एका लहान मुलाचं स्केलेटन सापडलेलं होतं आणि त्याच्या कपाळामध्ये डाव्या बाजूला ही काही बिया सापडलेल्या होत्या. आमच्या कॉलेजच्या डॉक्टर वीणा मुश्रीफ यांनी या बिया काढल्या या भागातल्या आणि त्या मला दिल्या. त्याच्यामध्ये मला आयडेंटिफिकेशन करता आलं आणि हे एक ओनियन वीड म्हटलं जातं. अशा पद्धतीचं एक वीड आपल्याला पाहायला मिळतं की ज्याचं ओरिजिन तर ओनियन वीड आहे म्हणून मी त्याचा कांद्यासारखं दिसणार हे पीक, परंतु खूप उंच वाढणार अशा पद्धतीचं 4 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत वाढणारी अशी वनस्पती आहे. त्याला कंद असेल का म्हणून मी त्याचं मुळं सुद्धा ओपन करून बघितलं, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीची ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची फुलं इतकी आकर्षित आहेत की हराप्पन काळातील जी काही खापरं आहेत, जी काही खापराची भांडी आहेत, त्याच्यावरती ह्याचं डिझाईन आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्व हराप्पन साईटमध्ये ज्या साईट आपल्या भारतामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात इथे जे आहेत त्या ठिकाणी त्याच्या पॉटरीवरती अशा प्रकारची आपल्याला डिझाईन केलेली ही आढळते आणि ही कॉमन आहे. पण खऱ्या अर्थाने जर या पिकाचं जर उगम पाहिला तर हे मेडिटेरियन रिजन मधून हराप्पन ट्रेड मधून भारतात आपल्याला पाहायला मिळतं. आज ही वनस्पती फक्त पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात याच राज्यामध्ये जिथं हराप्पन साईट आहेत त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यातून ह्या बिया ह्या निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हराप्पन पिरियड मध्ये जी शेती केली जात होती ती अशी की त्याचे 3 फेजेस, अर्ली हराप्पा, मॅच्युअर हराप्पा आणि लेट हराप्पन पिरियड. सर्वसाधारण 3000 ते 2500 अर्ली हराप्पन असेल, मॅच्युअर पिरियड ज्याच्यामध्ये 2500 ते 2000 असा आहे आणि लेट हराप्पा 2000 ते 1200 BC अशा पद्धतीच्या डेट जातात. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला शेती केलेली पाहायला मिळते. सुरुवातीला जर पाहिलं तर या ठिकाणी विंटर क्रॉप्स हे डॉमिनंट आपल्याला पाहायला मिळतात की जे रब्बी शेतीचे अवशेष पाहायला मिळतात. नॅचरल हराप्पन मध्ये मान्सून किंवा समर क्रॉप्स की ज्या पावसाळी शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष पाहायला मिळतात. आणि लेट हराप्पन मध्ये सर्वात जास्त मिलेट्स हे उगवलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याची शेती केलेली पाहायला मिळते. हराप्पन साईट मध्ये प्रामुख्याने भारतीय पिकं आणि बाहेरची पिकं ही सुद्धा पिकवली जात होते. भारतीय पिकं कोणकोणती आहेत ते सर्वसाधारण आपण पाहूया. तांदूळ असेल, कोडो मिलेट असेल, लिटल मिलेट असेल की ज्याचं आपण उपवासासाठी खिचडी म्हणून खात असतो, फॉक्सटेल मिलेट असेल ही भारतीय पिकं किंवा ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद, मूग, कुळीद, तुरीविषयी मी थोडस विस्तृत बोलेन थोड्या वेळानंतर. त्याच्यानंतर इंडियन मस्टर्ड की ज्याला आपण मोहरी म्हणतो किंवा सिसेम ज्याला आपण
काय सेमला आपण तीळ असे त्याच्या बिया असतील किंवा कॉटन कापूस हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक्झॉटिक क्रॉप्स मध्ये भारतामध्ये कोणकोणती पिकं आली बाहेरच्या देशातून हे जर आपण पाहिलं तर याचा आपल्याला शोध लागलेला आहे. वेस्ट एशियामधून म्हणजे तुर्कस्तान वगैरे त्या भागातून बार्ली, याला जव सातू म्हणतो, गहू, लेंटिल की ज्याला मसूर म्हणतो, वाटाणा, हरभरा असेल, ग्रासपी नावाचा असेल, त्याला आपल्या इकडे लाख म्हटलं जातं, किंवा लिन्सीड असेल, सॅपफ्लावर, फेनुग्रीक अशा पद्धतीच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. युरेशियामधून इटालियन मिलेट, प्रॉसो मिलेट हे आपल्याला आलेले पाहायला मिळतात. आफ्रिकेमधून ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा काउपी ज्याला चवळी म्हणतो हे आपल्याला आलेलं पाहायला मिळतात. परंतु पर्यावरणानुसार सुरुवातीला आपल्याला बार्ली, जव किंवा सातू हे मोठ्या प्रमाणावरती हरापन लोकांनी पिकवलेलं दिसतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती इतर पिके जसं गहू असेल किंवा इतर पिकं पाहायला मिळतात. आणि लेट हरापन फेजमध्ये मिलेट्स आपल्याला मोठ्या प्रमाणात कल्टिवेट केलेले बघायला मिळतात. आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ. आणि या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती साईट एक्सप्लोर केलेले आहेत. ही काही त्याची नावं आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली इनामगाव किंवा नेवासा ही अतिशय महत्वाची आद्य शेती संस्कृती असणारी अशी ही महत्वाची 2 स्थळं आहेत. नेवाशापासून प्रवरेमध्ये दायमाबाद आहे, जोरवे आहे, हे आपल्याला ठिकाणं पाहायला मिळतात. आणि विदर्भामध्ये विदर्भ जो आपण पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती साईट बघायला मिळतात. पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती साईट बघायला मिळतात. आणि त्या उत्खनन झाले तर त्या ठिकाणी वनस्पतींचा शोध हा घेण्यात आलेला आहे आणि विविध प्रकारची ऍग्रिकल्चर. आता हा आहे विदर्भाचा मॅप. याच्यामध्ये पूर्व विदर्भ ज्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यापासून पूर्वेकडचा भाग म्हणजे ही जी वर्धा नदी आहे, या वर्धा नदीच्या पूर्वेकडचा भाग ज्याच्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तांदूळ आजही पिकवला जातो. परंतु पश्चिम विदर्भामध्ये एकेकाळी तांदूळ पिकवला जायचा. जसं बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम. यवतमाळ म्हटलं की आपल्याला म्हणजे जसं एक जास्त उष्णतेचा असा जिल्हा आपण म्हणतो की ज्या ठिकाणी पीक पद्धती ही वेगळी असावी. सध्याच एक नागपूर विद्यापीठाने अजून एक साईट एक्सप्लोर केलेली आहे. तर याची सुद्धा या ठिकाणी सुद्धा एकेकाळी भात शेती होती, याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत आणि त्या आपल्या समोर सादर करत आहे. तर या ठिकाणी या ज्या साईट्स आहेत या ठिकाणी आपल्याला संस्कृती मिळते. ते अगदी मेसोलिथिक म्हणजे हंटर गॅदर स्टेज पासून ते चाल्कोलिथिक जे ताम्रपाषाण आहे, आयर्न एज म्हणजे लोहयुगकालीन किंवा मौर्यन पिरियड मधली किंवा भद्रा, सातवाहना अशा प्रकारची या ठिकाणी संस्कृती विकसित होत गेलेली हंटर गॅदर स्टेज पासून ते आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये आपण 4000 वर्षापासून शेती करत आहोत आणि त्यांचे काही अवशेष आहेत. तरी सुरुवातीला मी 3400 वर्षी जुनी ही गोंदिया जिल्ह्यामध्ये उत्खननित केलेली डॉक्टर विराग सोनटक्के जे आपल्या पुरातत्व विभागामध्ये सहाय्यक संचालक म्हणून नागपूर विभागामध्ये काम करत असताना त्यांनी साईट एस्कॅउट केली. आणि या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती संस्कृतीचे स्तर हे त्यांना जवळपास 23 स्तर विविध संस्कृतीमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भारतीय पिकांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तांदूळ असेल किंवा वन्य तांदूळ असेल किंवा वेगळ्या प्रकारची कडधान्य असतील, ज्वारी असेल, कडधान्य ज्याच्यामध्ये मूग, उडीद, कुळीथ आणि इतर धान्य पाहायला मिळतात. परंतु लाख लावाची सुद्धा एक सीड मिळालेलं आहे, पण ते रेअर आहे इथं मोठ्या प्रमाणावरती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स ज्याला कोडो मिलेट म्हणतो किंवा लिटिल मिलेट म्हणतो की ज्याला
आपण भगरीसाठी वापरलेला मिलेट आहे, तो आहे. हे मिलेट्स खूप महत्वाचे आहेत आणि हे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि हा जो एक मोठा चांगला सेंट्रली असा हा जो सीड दिसतो, हा काळी मुसळीचं बी आहे. हे काळी मुसळीचं बी आहे आणि म्हणून मी हे म्हणालो, की आपण औषधी वनस्पतींचा वापर हा लोहयुग कालापासून करत आहोत हे आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची इतर सुद्धा वनस्पतींचे अवशेष पाहायला मिळतात. जसं वड, पिंपळ यांच्या बिया पाहायला मिळतात. लवाळ्याचे बीज पाहायला मिळते आणि विविध प्रकारचे जनावरांसाठी आपण जे काही गवत आहे, की ज्याला रिंकल ग्रास म्हणतो, फॉडर, ते पाहायला मिळतं आणि अशा प्रकारचे विविध अवशेष त्या ठिकाणी आढळलेले आहेत. त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस आम्ही करतो. त्याचे मॅप आहेत. माहूरझरी ही अतिशय महत्वाची साईट आमच्या कॉलेजचे रिटायर्ड हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रोफेसर आर के मोहंती यांनी एक्सकॅव्हेट केली. हे 2 ठिकाणी एक्सकॅव्हेट केली त्यांनी. तर या साईटचं वैशिष्ट्य असं की या साईटवरती मेगॅलिथिक बरियल्स जी लोहयुगकालीन आहेत ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आढळतात. तर ती ही साईट आहे की ज्या ठिकाणी लोहयुगातील लोक राहत होते आणि हे अर्ली हिस्टॉरिक म्हणजे सर्वसाधारण प्राचीन ऐतिहासिक काळामध्ये इथं लोक राहत होते आणि याच्याच बाजूला आत्ताची प्रेझेंट हॅबिटेशन आहे ज्या ठिकाणी लोक राहत आहेत. तर या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी अर्ली आयन एज काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर बार्ली किंवा गहू मिळायला पाहिजे होतं, परंतु कमी प्रमाणात ते मिळालेलं आहे. राईस मोठ्या प्रमाणावरती आणि वेगळ्या प्रकारचे हे जे मिलेट्स आहेत त्याला आपण तृणधान्य आहे ते मिळतात. त्याच्यानंतर वाटाणा असेल किंवा उडीद, कुळीथ, मूग हे सगळे धान्य पाहायला मिळतात आणि हे त्याचं उदाहरण आहे की हे संख्यात्मक जे काय आम्ही धान्यांचं वर्गीकरण करतो त्यानुसार आम्हाला जर तांदूळ आणि मूग जर मोठ्या प्रमाणावरती मिळाला तर त्या ठिकाणी पाऊस हा चांगल्या प्रकारे असावा असा आम्ही निष्कर्ष काढतो. कारण ही पावसाळी पीक आहेत आणि तद्वतच जर विंटर क्रॉप्स असतील जास्त, जर समजा गहू असेल, बार्ली असेल किंवा वाटाणा असेल, हरभरा असेल, तर आम्ही तो विंटर कन्सिडर करत असतो. अशा प्रकारची सीझनल शेती सुद्धा आपल्याला स्टडी करता येते. महाराष्ट्रामध्ये कौंढण्यपूर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. रुक्मिणीचं मंदिर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ही ती साईट वर्धेच्या उजव्या तीरावरती आहे. ठिकाणी प्राध्यापक भास्कर देवतारे सरांनी या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे. या ठिकाणी साधारणतः 2240 ते 2640 साधारणतः 2500 वर्षाचा काळ इथं पाहायला मिळतो. इथं मोठ्या प्रमाणावरती जव, सातू किंवा बार्ली उगवलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आता बाजारामध्ये सर्वसाधारणपणे जर भात जगामध्ये बघितला तर 12,000 जाती आहेत आणि यातल्या फक्त 320 जाती आपण वापरात आणतो. आणि तुम्ही जर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा कुठल्याही मार्टमध्ये गेला तर त्या ठिकाणी हार्डली तुम्हाला 50, 40, 50 एक व्हरायटीचे राईस आपल्याला तांदूळ बघायला मिळतात. परंतु महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे भारतात तयार झालेला हा तांदूळ आणि या ठिकाणी ही जी कौंढण्यपूर आहे या ठिकाणी मला जपानिका राईस ही स्पेसिस मिळालेली आहे. ती साधारणतः 2-2.5 हजार वर्षापूर्वी भारतात जपानिका राईस आला असावा असं मला वाटतं. कारण हा जपानिका राईस अमरावतीलाही मिळालेला आहे आणि आग्यापीर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे जपानिका राईस हा नॉर्थ ईस्ट कडून भारतामध्ये आलेला असावा असा एक निष्कर्ष काढलेला आहे. तद्वतच वेगवेगळ्या प्रकारची जशी कडधान्य मी तुम्हाला म्हणालो, कुळीथ असेल, उडीद, मूग हे कॉमनच आपल्याला पाहायला मिळतात किंवा कापूस असेल किंवा बोर किंवा इतर वनस्पतींचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. अशा पद्धतीने ह्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं होतं. म्हणजे विदर्भामध्ये लोहयुग काळात अगदी अर्ली हिस्टॉरिक पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस मिळतो. तर हा जपानिका राईस 49% आणि भारतीय राईस त्याच्याकडे 46% आणि बार्ली 5%च बघायला मिळते.
परंतु मोठ्या प्रमाणावरती मूग पाहायला मिळतो. त्याचा अर्थ त्या ठिकाणी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होता. खोपडी ही अजून एक साईट आमच्या विभागातील प्राध्यापक आता डेक्कन कॉलेजमध्ये नाहीये, पवार आणि आता आहेत ते डॉक्टर गुरुदास शेट्टे यांनी या साईटवरती उत्खनन केलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तांदूळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स, जे पेनिसिटम मिलेट्स म्हणतो, हे मिलेट्स मोठ्या प्रमाणात उगवलेले त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर कोल्हापूर ही अतिशय महत्वाची साईट ही देवतारे सरांनी उत्खननित केली आहे, जी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा पाठिका खोपडी. तर ह्या खोपडीचं वैशिष्ट्य असं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तांदूळ उगवला जात होता आणि परदेशी पिकं जसं गहू की जव हे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. हे काही स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे. त्याच्यानंतर पातुर्डा नावाची साईट आहे. कोल्हापूर या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये येणारी कोल्हापूर नावाची साईट आहे. ही अर्ली हिस्टॉरिक आहे. साधारणतः इसवी सन पूर्व पहिलं किंवा दुसरं शतक असावं या शतकातली साईट आहे. भोनी तशाच नावाची साईट आहे, त्याच पिरियडची आहे. पण पातुर्डा ही 6वं ते 9वं शतक या 300 वर्षाची हॅबिटेशन साईट असावी. साधारणतः या ठिकाणी आपण म्हणू की 1100 ते 1400 वर्ष एवढ्या याच्यामध्ये असावी. आणि या ठिकाणी इथलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे. कोल्हापूर ही अर्ली हिस्टॉरिक साईट आहे. भोन ही अर्ली हिस्टॉरिक साईट आहे. इसवी सन पूर्व पहिलं ते दुसरं शतक ते इसवी सनाचं पहिलं शतक या काळामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यामधली ही संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. प्राचीन ऐतिहासिक संस्कृती पाहायला मिळते. या ठिकाणी भास्कर देवतारे सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले त्या तिन्ही साईटवरती, आणि या तिन्ही साईटवरती मला काम करण्याचा योग आला. या ठिकाणी हा जो मॅप आहे तो पूर्णा नदीचा आहे. त्याच्या उजव्या तीरावरती ही भोन नावाची साईट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तांदळाच्या जवळपास 7 व्हरायटीज मला अभ्यासायला मिळाल्या. आणि त्याचा पिरियड साधारणतः जसं सांगितलं पहिलं ते दुसरं शतक इसवी सना पूर्वाचं हे पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी विविध प्रकारचे धान्य पाहायला मिळतात. त्यासोबतच तीळ असेल, तिळाचं बी असेल, कॉटन असेल, किंवा दख्खनला कापसाचं कोठार म्हणतात. त्यामुळे कापूस हा लोही काळापासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पिकत असावा असं निष्कर्ष काढलेले आहेत. आणि ही शिवलिंगासारखी दिसणारी बी आहे, तिला शिवलिंगीच म्हटलं जातं. त्याला सायंटिफिक डिप्लोसायक्लस पामॅटस म्हटलं जातं. आणि ह्या शिवलिंगीच्या हे क्लाइंबर आहे, त्याचे बीज हे मोठ्या प्रमाणावरती वापरलेले असावेत अर्ली हिस्टॉरिक फेज मध्ये. किंवा भृंगराजा सीड्स, हे सीड्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीनं विविध औषधी वनस्पतींची सुद्धा स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये अर्ली हिस्टॉरिक पिरियड मध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत होता हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी साईट ही पातुर्डा, जी तुम्हाला सांगितलं 1160 ते 1410 या काळामध्ये ही साईट होती. परंतु त्या ठिकाणी तांदूळ कमी प्रमाणामध्ये, परंतु ज्वारी आणि बाजरी मोठ्या प्रमाणावरती पिकवली गेल्याचं दिसतं. ज्वारी, बाजरी हे कमी पाण्याच्या ठिकाणी येतात, तांदूळ जास्त पाण्याच्या ठिकाणी असतात, हे सर्वश्रुत आहे. परंतु याचे इव्हिडन्सेस आपल्याला पातुर्ड्याला मिळतात. म्हणजे अर्ली हिस्टॉरिक फेज मध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणावरती होता, परंतु इसवी सनाच्या 6व्या ते साधारणतः 9व्या शतकापर्यंत या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला पाहायला मिळतो. आणि हे विदर्भात आजही आपल्याला पाऊस पश्चिम विदर्भामध्ये पाहायला मिळत नाही मोठ्या प्रमाणावरती, किंवा आज कुठल्याही प्रकारची भात शेती केली जात नाही. याच हे साधारणतः 9व्या शतकापासूनच भात तिकडून नाहीसा झालेला असावा असं मला वाटतं. हे स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे. त्याचं कोरिलेशन जर आपण बघायला गेलो तर माल्ली नावाची साईट गोंदिया जिल्ह्यातली असेल, किंवा कौंढणीपूरची असेल साईट, किंवा अर्ली हिस्टॉरिक भोन असेल, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भात उगवलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पातुर्ड्याला भात हा नसून ज्वारी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. याचा अर्थ पर्यावरणामध्ये बदल झाला
त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीमध्ये बदल केलेला आहे. आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन थोडंफार दिलेलं आहे. तर आणि याचं कोरिलेशन आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील जो लेक आहे, बुलढाण्याचं जे लोणार सरोवर आहे, याच्यामध्ये डॉक्टर सुषमा प्रसाद यांनी उत्खनन तिथला अभ्यास केलेला आहे. ट्रेंच साधारणतः कोर सॅम्पलिंग घेतलेलं आहे आणि त्यांना सुद्धा वेट आणि ड्राय फेजेस हे आपल्याला त्यांना आढळलेले आहेत आणि त्यामुळं विदर्भामध्ये शेती पर्यावरणानुसार बदललेली आहे हे सिद्ध होत आहे. दुसरी एक साईट डेक्कन कॉलनी उत्खनन केली होती, लिंब जिल्हा सातारामध्ये. या ठिकाणी लिंबामध्ये, आता लिंब हे प्रसिद्ध ठिकाण आहे, त्या ठिकाणी बारामोटेची विहीर आहे आणि त्याच्या उजव्या तीरावरच ही साईट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आजही ट्रायबल लोक आहेत, मासेमारी करणारे लोक आहेत. त्यांच्या झोपड्या अशा सिंपल आपण पाहतच असतो आणि हे आदिवासी लोक आहेत खऱ्या अर्थाने. आणि त्या ठिकाणी ही डाव्या बाजूच्या जे स्लाइड्स आहेत त्या सगळ्या या शेती आणि वनस्पती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, फळ पाहायला मिळतात. ही ती साईट आहे. उत्खनन केले डेक्कन कॉलनी, ट्रेंचेस आहेत उजव्या हाताला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तांदूळ 2000 वर्षापूर्वी पिकवला जात होता. सातवाहनकालीन ही साईट आहे आणि या ठिकाणी विविध वनस्पती या उपयोगात आणलेल्या या बियांवरती आपल्याला आढळतात. मग सर्वात महत्वाचा आमचा शोध म्हणजे मला युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील प्रोफेसर डोरियन फुलर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि आम्ही तूर तूर या पिकाचा उगम शोधू शिकलो आणि तो बेसिकली ओरिसामधील दक्षिण ओरिसातील कोरापूट फॉरेस्ट आणि त्या परिसरामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व भाग, छत्तीसगडचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा भाग किंवा तेलंगणाचा उत्तरेकडचा भाग आणि ओरिसाचा दक्षिण भाग जिथं कोरापूट फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी आम्हाला तुरीच्या तूर या पिकाचा शोध लागला. त्याच्या वाईल्ड व्हरायटीज मिळाला, कारण प्रत्येक स्पीसीज ही आपल्या वाईल्ड व्हरायटीज बरोबर राहत असते, वाईल्ड स्पीसीज बरोबर राहत असतात, ते त्याचे रिलेटिव्ह असतात. प्रत्येक वनस्पतीचं एक आपली कम्युनिटी असते त्या ठिकाणी. आणि मग विविध ठिकाणी आपल्याला या तुरीचे अवशेष साधारणतः 2000 ते 4000 ते 2000 वर्षापर्यंत ही तूर उपयोगात आणलेली आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या साईट आहेत. त्याच्यानंतर आदिचन्नालूर ही एक तामिळनाडू मधली साईट आहे. अगदी भारताच्या दक्षिणेकडे, एकदम दक्षिणेकडील साईट आहे. त्या ठिकाणी जे तुम्हाला मी सांगितलं की क्वाईक्स लॅक्रिमाजोकी जॉबस्टियर, ज्याला आपण वैजयंतीच्या बिया आहेत त्याची माळ आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी मनुष्य मृत झाल्यानंतर त्याचे अवशेष घेतले जातात आणि ते भांड्यांमध्ये दफन करून परत पुन्हा त्याचं सेकंडरी
निगडीत कोणती ना कोणती वनस्पती असते किंवा आपण वनस्पती आपल्या घराच्या आजूबाजूला औषधी वनस्पती लावतो किंवा वेगवेगळ्या चा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. शो साठी केला जातो, वासासाठी केला जातो किंवा या सर्व प्रकार आपल्याला वनस्पतींचे आपल्याला पाहायला मिळतात की कशा वेगळं आपल्याला माहित आहे की आपण काय काय वनस्पतींचा वापर करतो. अगदी खाण्यापासून ते शोभिवंत अशा प्रकारचे आर्टिकल तयार करण्यासाठी सुद्धा आपण यांचा वापर करत असतो. आणि त्याच्यातूनच मला जी संकल्पना सुचली की पुरा वनस्पतीशास्त्र, सामाजिक पुरा वनस्पतीशास्त्राची संकल्पना सुचली. आणि ही जी काही वनस्पतींचा आपण जो वापर करत आहोत तो आज करत नसून हा खूप प्राचीन काळापासून करत असतो. त्यामुळं सामाजिक पुरा वनस्पतीशास्त्राची संकल्पना हे या ठिकाणी मिळाली, कारण या ठिकाणी बरियल जे दफन आहेत त्याला ऑफर केलेले वनस्पती पाहायला मिळतात. आता आपल्याला वेगळ्या प्रकारचे म्हणजे ट्रायबल लोक काय काय वापरत असतात याच्या ठिकाणी आपल्याला आपल्याला वनस्पती अवशेष की गाडी असेल किंवा जळण असेल किंवा त्यांची घरं असतील किंवा वेगळ्या प्रकारचे शेतामध्ये वापरणारे अवजार असतील ती वेगवेगळ्या लाकडापासून बनलेले असतात. याचंही आम्ही डॉक्युमेंटेशन केलं आहे. एक फार मोठं जातं आहे. एक विदर्भामधलीच एक साईट आहे, त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि माझे विदर्भातले शेतकरी मित्र आहेत की जे मला नेहमी मदत करत असतात मी त्या भागात गेल्यानंतर. किंवा पाणी हे विदर्भामध्ये ऊन जास्त आहे त्यामुळे पाणी अशा पद्धतीनं घराच्या बाहेर मोठा माठ मातीमध्ये गाडून ते पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो, थंड करण्यासाठी. हा एक मला काय म्हणतात नैसर्गिक फ्रीज हा आपल्याला पाहायला मिळतो. तर विदर्भामध्ये तर भारताच्या विविध भागामध्ये अशा पद्धतीचं संशोधन केल्यानंतर मी भारतामध्ये 5 ठिकाणी सर्वसाधारणपणे शेतीला सुरुवात झाली असावी. आणि जसं की ज्याच्यामध्ये गंगा बेसिन असेल, गंगा यमुना रिजन असेल, जो वायव्य प्रांत आपण म्हणतो भारताचा, ओरिसा, सौराष्ट्र म्हणजे आपला हा जो गुजरात आणि सराउंडिंग एरिया असेल, आणि पेनिन्सुलर इंडिया, अशा पद्धतीने 5 ठिकाणी विविध प्रकारची पिकं घेण्यास सुरुवात झाली आणि ती पुढे विकसित होत गेलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिनल प्लांट्स, अश्वगंधा असेल, काळी मुसळे असेल, भृंगराज असेल किंवा शिवलिंगी असेल, पुनर्नवा असेल किंवा अकरकारा असेल, आवळा, बेहेडा, खिरडा किंवा या वनस्पती सर्वसाधारणपणे आपल्या वापरामध्ये इसवी सन पूर्व 1400 ते 200 BC तेव्हापासून वापरात आलेले आहेत. किंवा अनियन वीड सारखी फरमाना इथं सापडलेली साईट ही मेडिटेरियन रिजन मधून आपल्या इथं आलेली पाहायला मिळते. आणि वेगवेगळ्या बरियल्स मध्ये जे ऑफर केलेले धान्य आहे त्याच्यावरून सामाजिक वनस्पतीशास्त्राची संकल्पना झाली पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण अभ्यास केल्यानंतर थोडक्यात मला याचा एक आढावा घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे वायव्य प्रांतामध्ये भारताच्या मोठ्या प्रमाणावरती जव, वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हाची जाती या डोमेस्टिकली पाहायला मिळतात. परंतु हरप्पन काळाच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी हंटर गॅदर होते आणि ते मोठ्या प्रमाणावरती मिलेटचा वापर करत होते. छोटे छोटे तृणधान्य आहेत त्याचा वापर करत होते. गंगेच्या खोऱ्यामध्ये सर्वसाधारणतः 9000 वर्षापासून आपण शेती करत आहोत. आणि त्याचे एव्हिडन्सेस लाहोरा देवाची नावाची एक साईट आहे जी उत्तर प्रदेशातील पुरातत्व विभागाने उत्खननित केली होती. तर गंगा खोऱ्यामध्ये आपण साधारणतः 9000 वर्षापासून शेती करतो, परंतु भात शेतीचे करत होतो. वायव्य प्रांतामध्ये सर्वसाधारणतः 9000 वर्षापासूनच, परंतु गहू आणि बार्ली याची शेती करत होतो. परंतु जर आपण ओरिसा या भागात आलो तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण 4000 वर्षापासून आपण शेती करत आलेलो आहे. त्या ठिकाणी तृणधान्य
आणि नंतर भात शेती करायला सुरुवात केली पाहायला मिळते. सिमिलर कंडिशन सौराष्ट्रामध्ये, डेक्कनमध्ये आणि पेनिन्सुलर इंडियामध्ये, बेसिकली साऊथ इंडिया जो टिपिकल केरळ आणि तामिळनाडू आहे, या ठिकाणी सर्वसाधारण 4,000 वर्षापासून शेती. परंतु या 5 विभागामध्ये वेगवेगळी पिकं पाहायला मिळतात. जसं पेनिन्सुलर इंडियामध्ये मिलेट्स किंवा तृणधान्य पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं शेती ही करायला सुरुवात आपण केलेली आहे. तर गंगा खोऱ्यामध्ये 9,000 वर्षापासून किंवा वायव्य प्रांतामध्ये त्याच दरम्यान 9-10 हजार वर्षापासून, ओरिसा, सौराष्ट्र, आपला डेक्कन आणि पेनिन्सुलर इंडिया ह्या 4,000 वर्षापासून. परंतु पिकं वेगळे आहेत. या ठिकाणी पिकं वेगळे आहेत की तृणधान्य मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात दक्षिण भारतामध्ये. अशा पद्धतीने शेतीची सुरुवात जरी आपण 4,000 वर्षापासून केली, तरी विदर्भासारख्या ठिकाणी 4,000 वर्षापासून आपण जरी शेती करत असलो, तरी सर्वसाधारण इसवी सनाच्या 6व्या ते 9व्या शतकापासून त्या ठिकाणी भात सोडून ज्वारीकडे वळालेली लोक आहेत. कारण पश्चिम विदर्भामध्ये हे पाऊसमान कमी झालेलं पाहायला मिळतं, त्यामुळं तापमान वाढलेलं दिसतं, त्यामुळं कदाचित असेल. तर ही शेतीमध्ये झालेला फरक पाहायला मिळतो. आजची शेती आधुनिक शेती आहे, प्रॉडक्टिव्ह शेती आहे, परंतु आजच्या शेतीमध्ये प्रामुख्याने लेबर जो आहे तो कमी आणि प्रोडक्शन च्या बाबतीत सुद्धा आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज आहे. तर पाठीमागच्या या पुरातत्वीय विविध ठिकाणी केलेल्या अभ्यासानुसार प्राचीन शेती हळूहळू कशी विकसित होत गेली, या ठिकाणी परदेशी पिकांचा कसा पद्धतीनं प्रवेश झाला आणि त्यांना अडॉप्ट करून आपण शेती विकसित करायला लागलेलो आहोत आणि त्याचाही कलकंड आपण पाहिला. आणि विदर्भासारख्या ठिकाणी पर्यावरणानुसार शेती बदल झाला तोही आपण पाहिला. आजची शेती पूर्णतः वेगळी आहे आणि या ठिकाणी प्राचीन जसं की डाएट, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली मूळ पिकं ही तृणधान्य आहेत. कोडो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, लिटल मिलेट. भारत सरकारने 2023 हे मिलेट इयर जाहीर केलं होतं आणि ह्या मिलेट इयर मध्ये सर्व जगाने, ते युनोनी सुद्धा मिलेट इयर जाहीर केलं, कारण मिलेटचा आपल्या आहारामध्ये उपयोग वाढावा म्हणून भारतीयांनी गहू स्वीकारला. पण गव्हाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या जे काही आधुनिक शेतीमुळे जसं फंगिसाइड्स, पेस्टिसाइड्स, केमिकल्स वापरले जातात, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण खऱ्या अर्थाने भारतीयांनी आपल्या मूळ खाद्य संस्कृतीकडे वळलं पाहिजे की ज्याच्यामध्ये धान्यांचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही भगर ही शिजवून खाल्ली जाते, अख्खं सीड हे शिजवून खाल्ले, त्यामुळे त्याचे जसे तसे विटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला मिळत असतात. परंतु प्रोसेस्ड फूड मधून आपल्याला कमी प्रमाणावर ते आपल्याला न्यूट्रिशन मिळत असतं आणि इतर वाढत असतात. त्यामुळं चपातीमुळे बघा फॅट्स वाढलेले आहेत, कार्पोरेट फॅट वाढले असतात आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे आपल्याला हार्ट डिसीज आणि डायबिटीस हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं. कारण त्याच्यामध्ये असणारे जे काही ग्लायसेमिक इंडेक्स आहे गव्हामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं डायबिटीसचं प्रमाण हे वाढत आहे. म्हणून आपण ज्वारी, नाचणी, बाजरी या पिकाकडे वळायला पाहिजे आणि त्या पिकांची जास्तीत जास्त प्रोडक्शन घेऊन ते आपल्या आहारामध्ये आले पाहिजेत. आणि इतर तृणधान्य आहेत, कोडो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, ब्राउन टॉप मिलेट, ब्रूम कॉर्न मिलेट, ह्या अशा प्रकारे छोटे मिलेट्स असतात, ते आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात. तूर ही आपलीच पिकं आहेत, तर त्या कडधान्यांचा वापर. आजकाल रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात. विविध शहरामध्ये रानभाज्यांचे या दिवसामध्ये मार्केट सुरू झालेलं आहे. त्या रानभाज्या आपण वापरात आणल्या पाहिजेत. आपल्या सभोवताली असणारे जे काही वन्य फळं आहेत, सीझनल फ्रुट्स हे आपल्या आहारामध्ये आले पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सकस आहार मिळेल आणि आपली हेल्थ चांगली राहील, तंदुरुस्त राहू. आणि नैसर्गिक ऑर्गॅनिक फूड हे मोठ्या प्रमाणावरती खाल्लं पाहिजे, ज्याच्यामध्ये
ऑर्गॅनिक शेतीतून झालेली पिकं असतील, फळं असतील, भाज्या असतील, तर ते आपल्याला पोषक ठरतील. आणि शक्यतो आपण प्रोसेस्ड फूड किंवा जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. तरच या ठिकाणी आणि सरकारने शेती या क्षेत्राकडे खास करून लक्ष दिलं पाहिजे, की ज्याच्यामुळं आपल्याला विविध प्रकारचे जे अन्न आहे ते मिळत असतं, तर त्याच्याकडं हे मोठ्या प्रमाणावरती त्याला प्रायोगिक शेती असेल किंवा अ, अ, प्रयोगानुसार शेती करून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती, आपलं जे ग्रोईंग पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्या ठिकाणी हे चांगल्या प्रकारचं एक ऑर्गॅनिक शेतीमधून आलेलं जर अन्नधान्य सर्वांना मिळालं, तर आपली हेल्थ चांगली राहील, पुढच्या येणाऱ्या पिढ्या चांगल्या निर्माण होतील आणि भारतासाठी, आपल्या देशाच्या विकासासाठी आपण अशा प्रकारे एक योगदान सरकारच नाही तर आपण मोठ्या प्रमाणावरती जागृती निर्माण करून आधुनिक शेती परंतु ऑर्गॅनिक शेती ही करून त्याच्यातून मॅक्सिमम चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी गैरवापर होत आहे त्या ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे. कारण आपणच आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, राज्याचे आणि राष्ट्राचे हे प्रामाणिकपणे जर शेती केली किंवा प्रामाणिकपणे राहून जर कार्य केलं तर आपला देश निश्चितच मोठ्या प्रमाणावरती विकास करू शकेल. एवढं बोलून मी इथं थांबतो. धन्यवाद. या विषयाच्या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता, मात्र एका वेळी एकच प्रश्न घ्यायचा आहे. सर्वांना समान संधी मिळायला हवी हा आमचा मुख्य उद्देश आहे. एका वेळी एकच प्रश्न घ्या. सुरुवात करू शकता. तुम्ही केलाय पहिला हात. हॅलो सर. महेश सर विचारा. महेश सरांनी पहिला हातवरती केलाय. सर महेश सर नमस्कार. सर नाशिक. सर आपण खूप छान आणि विस्तृत माहिती दिली आणि 9,000 शतकापर्यंत आणि पंजाब हरियाणाचा उल्लेख केला. तर सध्या सर काही प्रमाणात इथं मादक शेतीसाठी वगैरे लागणारे पण हे होते, तर तुम्हाला संशोधन करताना, अभ्यास करताना काही त्या आढळलं का बो तिथे? एकदा कर. हा, येस. प्रश्न ऐकू आला का सर की पुन्हा विचारायला सांगू? हा प्लीज. सर महेश सर पुन्हा एकदा घ्या प्रश्न. कदाचित सरांनी ऐकलं. 9,000 वर्षापासूनचा आम्हाला शेतीचा इतिहास सांगितला, त्याबरोबर पंजाब, बरोबर. हरियाणा, मोहेंजोदारो वगैरे त्याचा पण उल्लेख केला. ह्या सगळ्या बरोबर. शेतीवर सर काही प्रमाणात तिकडे मादक शेती वगैरे पण हा प्रकार चालतो. तर मादक शेती म्हणजे काय तर ते म्हणायचं तुम्हाला? अफीम, गांजा वगैरे साठी जे लावतात वगैरे असं, तर ह्याचे बरोबर. पुरावे काही अभ्यास करताना, उत्खनन करताना, संशोधन करताना काही याच्या म्हणजे असे प्राचीन महत्वाच्या पासून पुरावे काही आढळले का? येस, अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये मला असं सांगावं वाटेल की या ठिकाणी अफीम वगैरे आहे ते नॉर्थ वेस्टर्न भागामध्ये पाहायला मिळतं, परंतु त्याचे प्रत्यक्ष पुरावे सच असे मिळालेले नाहीत. परंतु हा गांजा किंवा काय म्हणालात, हा गांजाचे बी आपल्या पुणे विद्यापीठातील वनस्पती विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रोफेसर मिलिंद सरदेसाई यांना वेरूळच्या प्लास्टरमध्ये गांजाचे बी सापडलेले होते. म्हणजे वेरूळचं जे आतले भाग आहे त्याला प्लास्टर केलेलं आहे, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गांजाच्या झाडाचे तंतू, त्याचं बीज हे सापडलेले आहे. खूप सुंदर त्यांनी स्टोरी केलेली आहे. तर तो एक नशा करण्याचं जे काही वनस्पती आहे तर त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद सर. थँक्यू. हॅलो सर. बोला. सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की अनेक प्रकारचे बी आपल्याला उत्खननातून सापडत असतात, तर त्या काळातील जे ह्याची पिकं घेतली जायची, हे तांदूळ, गहू वगैरे सापडलं, त्याची चव वेगळी जुन्या काळात होती आणि आता नवीन काळात ही थोडीशी बदलली असावी असं तुम्हाला वाटतं का?
आता अर्थात आम्हाला जे धान्य मिळतात, ते जळालेल्या अवस्थेतले धान्य मिळतात. फ्रेश मिळत नाहीत. आपण त्याचं कोणत्याही प्रकारचं रिजनरेशन करू शकत नाही. त्यामुळं चव याच्यावरती आपल्याला काय फारसं कमेंट करता येईल असं मला वाटत नाहीये. परंतु निश्चितच त्याच्या व्हरायटी असतील, इंडिजिनस किंवा जपानी करायस मी सांगितलं, तर तशा तशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. स्पेसिस सांगता येऊ शकेल, परंतु चव ही वेगळा भाग आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे बोलणं अवघड आहे. कारण आजकाल आपल्याला हायब्रिड स्पेसिस भरपूर मिळतात. हायब्रिड स्पेसिस भरपूर मिळतात. त्यामुळे वेगळ्या प्रकारचे भात पाहायला मिळतात. आम्हाला गोंदियामध्ये एक जर एखादं बीज राखेमध्ये गाडलं गेलं असेल, तर त्याचं प्रिझर्वेशन चांगलं होतं आणि त्याच्यातून आपल्याला रिजनरेशन करता येईल. परंतु आम्हाला मिळालेलं बी हे क्रोटोलारिया किंवा खुळखुळा नावाच्या वनस्पतीचं मिळालेलं आहे किंवा काही बीन्स मिळालेले आहेत विग्ना स्पीसीज मधल्या. त्याचं रिजनरेशन केलं तर कदाचित आपण त्याच्यावरती भाष्य करू शकतो. बघूया काय करता येईल आपल्याला. थँक्यू सर. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न असेल तर पुढचा प्रश्न घेऊ शकता आपण. खऱ्या अर्थाने हा सगळा टेक्निकल विषय आहे. मराठीत बोलताना मला खूप प्रॉब्लेम आले. कारण मोस्टली आमचं लिखाण किंवा संशोधन हे शास्त्रीय पद्धतीने असल्यामुळे साहजिकच इंग्लिशमध्ये मोठ्या प्रमाणावरती होतं. त्यामुळे मराठीत बोलणं अवघड जातं. तरी सुद्धा मला माहित नाही कसं मी बोललो किंवा कसं तुम्हाला समजलं. परंतु विचारू शकता पुढचा प्रश्न. सर, विनायक शानबाग बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. अच्छा, ते आर्किओलॉजी मध्ये पॉलन ग्रेन्स पण सापडतात, म्हणजे ते पण प्रिझर्व झालेले असतात, तर त्याच्यावरून काही शेतीचं वेगळ्या टाईपचं म्हणजे फ्लॉवर आणि याचं सगळी माहिती मिळते का, त्याची शेतीबद्दल वगैरे? येस. परागकणांच्या जर बोलायचं झालं तर परागकणांच्या बाबतीत थोडासा एक प्रिझर्वेशन संदर्भामध्ये त्याचं प्रॉब्लेम आहेत. जसं की इनलँड आर्किओलॉजिकल साईट आहेत, म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून आतल्या भागामध्ये, तर त्या ठिकाणी हॅबिटेशनल डिपॉझिट जे आहे, जे आपले आर्किओलॉजिकल साईट आहेत, त्या ठिकाणी पोलन प्रिझर्वेशन हे कमी प्रमाणात होतं किंवा आपल्याला मिळत नाहीये. कारण तिथं ऑक्सिडेटिव्ह एन्व्हायरमेंट असतं. म्हणजे हे जे डिपॉझिट आहे मानव निर्मित, हे लूज डिपॉझिट असतं. त्या ठिकाणी ऑक्सिजन इझिली पोहोचतो. त्यामुळे टर्माइट्स किंवा छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे पोलन ग्रेनना खाऊन टाकतात आणि ते संपून जातात. परंतु माझी पीएचडी ही कोस्टल आर्किओलॉजिकल साईट आहे, की ज्याच्यामध्ये चौल, जी रायगड जिल्ह्यामध्ये, मांदाड आणि पट्टणम ही केरळमधली साईट आहे. त्या परागकणांच्या साह्याने शेतीच नाही, तर वेगवेगळ्या वनस्पती ज्या प्राचीन ऐतिहासिक कालखंडामध्ये भारतातून रोम, इजिप्त इकडे एक्सपोर्ट झालेले आहेत आणि तिकडून इकडे आलेल्या वनस्पती याचा मला शोध घेता आला. आणि म्हणजे प्लांट ट्रेड, वनस्पतींचा ट्रेड जो ऐतिहासिक काळामध्ये करण्यात आला, प्राचीन ऐतिहासिक काळामध्ये करण्यात आला, हा म्हणजे पर्यावरण तर कळतच, वनस्पती सृष्टीनुसार कसं असतं की विशिष्ट पर्यावरणाच्या सेटिंगमध्ये विशिष्ट प्रकारच्या वनस्पती वाढतात. जसं कोकण म्हणलं की ताडमाड जास्त आहेत, वेस्टर्न घाटामध्ये आलं की एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत, आणि पर्जन्यछायेच्या परिसरात आलं की आपल्याला डेसिडियस फॉरेस्ट, पानगळीच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात मिळतात. तशा पद्धतीनं या परागकणांच्या संशोधनानंतर आपल्याला शेतीच नाही तर वनस्पती सृष्टी किंवा इंटरनॅशनल ट्रेड याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करता येतं किंवा आपल्याला माहिती मिळू शकते. धन्यवाद सर. पुढचा कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. नमस्ते सर. नमस्कार. सर, हे जे कालखंड तो ठरवतोय आपण वनस्पतींचा, त्यासाठी तिथं वरती लिहिलं होतं प्रत्येक स्लाइड मध्ये रेडिओ कार्बन डेटिंग. त्याशिवाय Yes. अजून कोणतं आहे का? मॉलिक्युलर काही टेक्निक पण याच्यामध्ये वापरल्या जातात का?
अतिशय महत्वाचा प्रश्न. मॉलिक्युलर टेक्निक हे कालखंडासाठी वापरले जात नाहीत. जसं बायोमॉलिक्युल्स आपण म्हणत असाल, राईट? येस सर, डीएनए वगैरे असं म्हटलं. हा, डीएनए वगैरे ह्या गोष्टी आता कशा आहेत की डीएनए प्रिझर्वेशन हे जळलेल्या धान्यामध्ये फारसं होत नाहीये, कारण ते जळलेले असतात. त्यामुळे डीएनए प्रिझर्वेशन हे हार्डली 10-15% असतं आणि तेही मिळेल याची शाश्वती नसते. तर बायोमॉलिक्युल्स डीएनए असेल किंवा प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, लिपिड्स असतील, तर ह्या गोष्टी आपल्याला डेटिंगसाठी वापरता येत नाहीत. डेटिंगसाठी C14 डेटिंग, याच्यामध्ये AMS डेटिंग, की ज्याला ॲटॉमिक मास ॲटॉमिक स्पेक्ट्रोफोटोमेट्री म्हणतो आपण त्याला, AMS. तर ती डेटिंग पद्धती वापरली जातात. C14 डेटिंग पद्धत त्याला म्हटलं जातं. शिवाय इतर मातींचं OSL डेटिंग होतं. विविध डेटिंग टेक्निक आहेत की ज्याच्यामध्ये OSL डेटिंग आपल्याला डेट कळत असते. आणि हे डेटिंग मेथड हे पर्टिक्युलरली आपल्याला जळालेले धान्य असतील, कोळसा असेल, त्याच्यावरून योग्य प्रकारे त्याचं डेटिंग करता येतं. सर्वसाधारणपणे अमेरिकेमध्ये बीटा लॅब आहे किंवा ऑक्सफर्डमध्ये ऑक्सकॅल लॅब आहे. ह्या अद्ययावत लॅब आहेत आणि याचं डेटिंग हार्डली 10 ते 30 वर्ष एवढाच त्याच्यामध्ये एरर येऊ शकते. तर ते आपल्याला त्या ठिकाणी करता येतं आणि डेटिंगमुळे आपल्याला तो कालखंड निश्चित करता येतो. परंतु बायोमॉलिक्युलचा वापर या ठिकाणी करता येत नाही. बायोमॉलिक्युलरमुळे आपल्याला आणि ते मिळणंही थोडंफार कठीण जातं. डीएनए वगैरे मिळणंही कठीण जातं. जर प्रिझर्वेशन समजा आता हिमालयात मधल्या साईट असतील तर त्या ठिकाणी प्रिझर्वेशन असेल, परंतु त्या ठिकाणी पोहोचणं आणि ते रिकव्हर करणं आणि त्याचा डीएनए मिळणं खूप सोपं आहे हिमालयात सारख्या साईटमध्ये. जर ते जळालेलं धान्य नसेल तर, ॲज इट इज असेल तर इझी आहे, परंतु रेस्ट भारतामध्ये अवघड होतं. डीएनए मिळू शकत नाही आणि किंवा म्हणजे तो वेगळा ऑल टुगेदर बायोमॉलिक्युलचा हा भाग वेगळाच आहे. असा आहे. ठीक आहे सर. अजून एक प्रश्न होता, म्हणजे मध्ये एक बोला. मी व्हिडिओ बघितला होता, त्यामध्ये पाटलीपुत्राचं तिथे बंदराचे त्यांना अवशेष सापडले. त्याच्यामध्ये ते लाकडी बंदर होतं, म्हणजे लाकडाने बनवलेलं. तर त्याच्यामध्ये ते त्यांना आयडेंटिफाय म्हणजे सांगता नाही आलं की ते कोणत्या झाडाचं आहे. तर मग अशा ठिकाणी ते कोणत्या सायन्स मध्ये येतं? आता हे तुम्ही सांगितलं वनस्पतीचा अभ्यास आहे, मग अशा अवशेषासाठी कोणतं सायन्स आहे याचे, म्हणजे कोणता आपला विभाग म्हणता येईल? प्लांट अनाटॉमीनुसार त्याचं करता येऊ शकतं. आमच्या बॉटनीमध्ये प्लांट अनाटॉमी हा जो एक भाग आहे की ज्याच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर बघितलं जातं त्या लाकडाचं आणि त्याच्यावरती त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. त्याच्या अर्थात त्या लाकडाचे लॉन्जिट्युडनल, ट्रान्सवर्स आणि रेडियल RLS रेडियल लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतले जातात. त्याचा सेल्युलर लेवलला स्टडी केला जातो आणि त्याच्यावरती ते प्लांट आयडेंटिफाय केलं जातं. ओके, थँक्यू. वेलकम. आणखीन कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. बोला सर. नमस्कार सर. बोला मॅडम. सर, मला असं विचारायचं होतं की अशी एखादी साईट आता चालू किंवा बघता येईल का? म्हणजे आम्ही जर तिकडे आलो तर एखादी अशी साईट बघता येईल का? किंवा हे जे तुम्ही स्लाइड्स ज्या तांदूळ किंवा त्या व्हरायटीचे दाखवल्या, या कुठे प्रिझर्व करून ठेवल्या आहेत का की ते म्युझियम बघता यावं किंवा ती कसं करतात हे बघता यावं? माहितीपूर्ण, म्हणजे आपण ट्रेल म्हणतो तशी घेता येते का त्या भागामध्ये काही अशी? येस, नक्कीच. आता सध्या महाराष्ट्रामध्ये आता कुठलंही उत्खनन सुरू नाहीये. उद्यापासून मी साधारणतः 14-15 दिवसासाठी तामिळनाडूमध्ये चाललेलो आहे. त्या गव्हर्नमेंटने मला बोलवलं. गेल्या वर्षी 5 साईटवरती रिसर्च केला, यावेळेला 5 साईटवरती रिसर्च करायचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला दूर आहे, परंतु आता उत्खनन कसं चालतं, अँटिक्विटी कशा काढल्या जातात,
वनस्पतीचे अवशेष कसे शोधून काढले जातात हे तुम्हाला पाहता येऊ शकेल. आता मला वाटतं की गुजरातमध्ये एक साईट चालू होती, परंतु ती संपली असावी कदाचित, लोथलला. त्याचं स्टेटस मला माहिती नाहीये, परंतु आता तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्खननं चालू आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करून ऍक्च्युअल कसं कलेक्शन केलं जाते बघता येईल. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर डेक्कन कॉलेजमध्ये या. आपल्या वनस्पती शास्त्राची जी लॅब आहे कॉलेजमध्ये, पुरातत्व विभागामध्ये, ती एकमेव अशी लॅब आहे की देशाच्या आपल्या भारत देशाच्या युनिव्हर्सिटी सिस्टम मध्ये असणारी एकमेव लॅब आहे. दुसरी एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ज्याला बिरबल सानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी म्हटलं जातं, पण ती एक इंडिव्हिज्युअल NCL सारखी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तिथले विद्यार्थी त्यांना PhD करायचे असेल तर लखनौ युनिव्हर्सिटीत जावं लागतं, परंतु आपल्या डेक्कन कॉलेज जे 200 वर्ष जुनं आहे, त्याचा पुरातत्व विभाग हा 1939ला स्थापन झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला तुम्ही आलात, अतिशय अद्ययावत अशी ही पुरावनस्पती शास्त्राची लॅब आहे. तिथं तुम्हाला या, तुम्हाला मी विविध धान्य, औषधी वनस्पतींच्या बिया ज्या विविध साईटवरून गोळा केलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला आनंद घेता येईल. थँक्यू सर, थँक्यू. मी लक्षात ठेवेन. येस, प्लीज 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 या. अजून काही प्रश्न आहेत? सर कदाचित प्रश्न नाहीये. सर हा सर, विचारा. सर हिरेवेरे म्हणून तर तिथे राहीबाई पोपरे म्हणून आहेत, त्यांना पद्मश्री मिळालेली आहे. तर त्यांनी सगळे देशी